नमस्कार, मी मोहिनी मोहिते. पुणे 24 तास या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्री सालापूर हनुमान चालीसा मंडळ यांच्यातर्फे श्री रामनवमी यांचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण आलेलो आहोत रविवार पेठ या भागामध्ये. आपल्या सोबत आहेत अग्रेसर भवनमध्ये. तर आपल्या सोबत आहे, तुमचं नाव सांगा. सोहन जगदीश भटकर. काय निमित्त आहे श्री रामनवमी यांचा सोहळा तुम्ही आयोजित केला आहे आणि काय कार्यक्रमाचे स्वरूप आणि नेमकं कसं असणार आहे? जे आम्हाला यांनी मंडळाने आम्हाला बोलवलंय हनुमान चालीसा 11 संगीतमय पाठ आपण करत असतो. त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे. कमीत कमी 700-800 भाविक रोज जमा होतात. हा जो आपला संकल्प आहे तो महाशिवरात्रीपासून ते हनुमान जन्मापर्यंतचा जसा संकल्प असतो तो आपण पूर्ण करतो. शहराच्या विविध ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या, मंदिरं, महाराष्ट्रात पुण्याच्या आउटसाईडला पण आपण जाऊन करत असतो. आपण हा सगळा विना मोबदला घेत असतो. कोणाकडले काही पैसे म्हणजे काही पैसे दान वगैरे काही घेत नाही आपण. काय कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे नेमके? हे म्हणजे हनुमान चालीसा हा सगळ्यांना बोलता यावा, याच्या मागचे महत्व वगैरे काय आहे त्याचा संकल्प असतो तो आपण सगळ्यांना सांगत असतो. हनुमान चालीसा हा लहान मुलांनी पण म्हणावा, सगळ्यांनी पण म्हणावा, त्याच्यामुळं जागृती होते. किती वर्षापासून तुम्ही हा आपलं हे 20वे वर्ष आहे. आचार्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण सुरुवात केलेली आहे. आज हे 20वे वर्ष आपलं सुरू होत आहे. हनुमान चालीसा हे प्रत्येकाला म्हणता यावी, सगळ्यांना पठार व्हावी, हाच उद्देश आहे का? धर्माचं प्रसारण करावं. आणि परत मंडळातर्फे आपण 2-3 कार्यक्रम घेत असतो वर्षातून. एक रक्तदान शिबिर घेत असतो, दुसरं गो अन्नकोट घेत असतो. गायीसाठी सगळेजण अन्नकोट सगळे करतात, पण आपण हा वेगळ्या पद्धतीने करतो. गाई म्हशीला जे खाद्य लागतं त्याचं आपण अन्नकोट करतो. जवळजवळ 3-4 हजार भाविक लोक कार्यक्रम करतो. 3-4 हजार भाविक लोक जमा होतात, त्याचा आनंद घेतात, डोनर देतात, सगळं चालतं. आता आजचा हा कितवा दिवस आहे? आता हा जवळजवळ 28-29 महिना होत आलाय आता जवळ. आणखीन किती दिवस पुढे चालणार आहे? हनुमान जन्मोत्सव पर्यंत चालणार, 2 एप्रिल पर्यंत. आणखीन काय माहिती देऊ शकता? आता याबद्दल आता कसं आहे, आपण हे जे संस्थेमार्फत आपण गरीब, अनाथ आश्रम वगैरे यांना आपण गरजूप्रमाणे मदत करत असतो. आपल्या याच्या शक्तीप्रमाणे करतो मदत. चला, थँक्यू.